तुम्ही अध्यक्षांना घेऊन जावं. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे, मी सर्वप्रथम खुलासा करतो की या ठिकाणी कमळ आणि कब्बशी, तुम्ही म्हणणार ही काय भानगड आहे, पण मागच्या अनेक निवडणुका कोणाला त्यांच्यावर जायचे ती जावा, अनेक निवडणुका या पंढरपूर शहरामध्ये लढवत असताना पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी ह्या नावाचं एक स्थानिक पक्ष स्वर्गीय मोठ्या मालकांच्या काळामध्ये आपण स्थापन केला होता. आणि मग जिल्हा परिषदा आणि नगरपालिका आपण त्या पक्षाच्या चिन्हावरती लढवत होतो. कायद्यामध्ये हा जर पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये किमान 10% जागा तुम्ही लढवल्या पाहिजेत आणि किमान 5% जागा ह्या निवडून आल्या पाहिजेत, तर तुम्हाला पक्ष म्हणून मान्यता पुढे राहते आणि तुमचं चिन्ह आयोगाकडनं तुम्हाला मागून घेता येतं. ती कायद्यातली तरतूद आहे. परवा नगरपालिकेत गोंधळ घातला, जसं काही ह्यांच्यावर प्रचंड दबाव सरकारनं आणला आणि ह्यांना निवडणुकीपासून लांब ठेवायचं अशा पद्धतीचा एक गोंधळ त्या ठिकाणी घातला. पण त्यांना बेसिक गोष्टी माहित नाही की पक्ष काय असतो, निवडणुका कशा लढवायच्या असतात, चिन्ह कसं मिळवायचं असतं. ही निवडणूक सुरू होण्याच्या अगोदर 15 दिवस मी माझ्या पक्षाची सगळी घटना, त्याचं प्रोसिडिंग, आयोगाकडनं आम्ही त्याच्या मंजुऱ्या आणि कब्बशी चिन्ह मला पुढच्या निवडणुकीत लढवायसाठी पाहिजे म्हणून मान्यता ती 15 दिवस अगोदर घेऊन ठेवली होती. 15 दिवस, महिनाभर. पण ह्यांना काही विषय माहीत नव्हता आणि मुळात त्यांची निवडणूक लढवायचा हा विषयच नव्हता. माझं जाहीर आव्हान आहे, या ठिकाणी जर पंढरपूरचं नगराध्यक्ष पद ओबीसी करता किंवा एससी करता निघालं असतं तर आज तुमच्या पुढे जे आल्यात मत मागण्यासाठी अध्यक्ष म्हणून, ती मंडळी ह्या पंढरपूरकडे फिरकली सुद्धा नसती. चुकीचं आहे का बरोबर आहे? ओपन जागा निघाली की आता आपलं साधतंय, मग माझं पुनर्वसन होतंय. आणि आमच्या आता इथं मित्र कोणतरी म्हणले की आता काहीतरी मोठा निधी नगरपालिकेला येतोय आणि मग माझं रोजचं भागतंय. ह्याच्याकरता डोळा ठेवून दुसरा काही यांचा विषय नाही, फक्त स्वार्थ आहे. जर ओबीसी करता निघाला असतं, एससी करता निघाला असतं तर ह्यांना धूळ दिसली नसती, खड्डा दिसला नसता, काही दिसलं नसतं. पुन्हा नॉट रिचेबल, मिस्टर इंडिया, जो जो पंढरपूरचा काशेगावच्या बॉर्डरचा भाग आहे, गोपाळपूरच्या बॉर्डरचा भाग आहे, तिथं ड्रेनेज नाही, त्याकरता 106 किलोमीटरचं ड्रेनेजचं काम सुरू झालेलं आहे. जमाई तळ्यामध्ये टाकळीतलं घाण पाणी येतं, ते घाण पाणी उचलून गोपाळपूरला न्यायचं, त्याचं काम सुरू झालेलं आहे. मग अशी वाळुजकर साहेबांना सांगितलं की ही बदबदी किती वर्ष उघडी होती, पैसे मिळत नव्हते. डीपीडीसीतनं स्वतः मी पैसे दिले 70-80 लाख रुपये. म्हणतात त्या रोज म्हणायचा इथं बसले की दात चावतीत, शंकरराव तुम्ही सगळे यायचा. ही सगळी बदबदी बंद केली. नुसती बंद केली नाही तर या ठिकाणी छोटे छोटे गाळे काढून गोरगरीब माणसाच्या कार्यकर्त्याच्या हाताला काम देण्याचं काम त्या ठिकाणी झालं. हे सगळं आम्ही 40 वर्षात केलंय. माझी तुम्हाला विनंती आहे, हा जाहीरनामा मी इथं घेऊन आलो, काय केलं, काय करणार होतो, तसं पुढच्या वेळेस सुद्धा काय करायचंय ह्याचाही जाहीरनामा मी इथं आणलेला आहे. 2025च्या निवडणुकीला मत मागायला आलो, मला या शहरामध्ये पुढच्या 25 वर्षाचं विजन ठेवून काम करायचंय. त्याकरता काय करावं लागेल हा पण वचननामा मी या ठिकाणी दिलाय. सांगा तुम्ही दिलाय का वचननामा? कधी दिलाय? 2009 पासून तुमच्या घरात आमदारकी होती, मी आमदार नव्हतो, तरी मी वचनं लोकांना दिली, वचनं देऊन ती कामं पूर्ण करण्याचं काम केलं. तुमच्या घरात आमदारकी होती, एक विकासाचं काम त्यांनी सांगावं या शहरासाठी केलंय म्हणून, पाण्याचं, ड्रेनेजचं, कशाचंही जाहीर सांगितलंय. मी आजही सांगतो, जर त्यांनी काम दाखवलं तर मी उद्याच्याला माझ्या अध्यक्षाला पाठिंबा द्यायला हवीन त्यांना.
पण या गावाचं दुर्दैव आहे की लबाड थोबाड बोलायचं, शंकर म्हणला तसं जाती जातीचं विष पेरायचं आणि स्वतःच्या राजकारणाच्या तुंबड्या भरायचं काम त्या सगळ्या राजकारणी लोकांनी या ठिकाणी केलेलं आहे. मी आज राजकारण करत नाही, गेली 100 वर्षापासून माझ्या घरात राजकारण आहे. कधी मी कुठल्या पदाची अपेक्षा केली नाही. मी कारखानदारी काढली. मग सांगितलं कोणीतरी की मोठ्या मालकांचे सगळे सहकारी, भास्करप्पा असतील, दिनकर भाऊ असतील, रामभाऊ बागल असतील, आप्पासाहेब जाधव असतील, दिलीप चव्हाण असतील, कोण लोक आहेत ते, या सगळ्याला चेअरमन केलं. आणि तुम्ही कारखाना निघाला की मीच चेअरमन, मी झालो की माझा पोरगा चेअरमन. जिल्हा परिषदेला सगळ्या लोकांना आपण या ठिकाणी उमेदवारी देतो, निवडून आणतो. नगरपालिकेमध्ये किती लोकांना नगराध्यक्ष या ठिकाणी झाले. मोठ्या मालकांनी प्रत्येकाला आशीर्वाद देण्याचं काम केलं. नानासाहेब डोंबे असतील, नारायणराव धोत्रे असतील, लक्ष्मीनारायण भट्टर असतील, बाबा देवडीकर असतील, बाबा आदटराव असतील, दगडू गोडके असतील, दगडू धोत्रे असतील, वामन तात्या असतील, पांडुरंग घंटी असेल, सतीश मुळे असतील, विलासराव साळुंके असतील आणि साधनाताई भोसले असतील. कोण आहे यात परिचारक? कोण आहे माझ्या जातीपातीचा? इब्राहिमभाई सारखा एक मुस्लिम बांधव त्यांच्या मंडळीला मंदिर परिसरात निवडून आणण्याचं काम त्यावेळेस वाना उत्पादन आणि मोठ्या मालकांनी केलं. आम्ही सांगितलं कसं मत मिळत नाही मुस्लिम समाजाला, हिंदूचं बघूया. आणि सगळ्यात जास्त मताने इब्राहिमभाई निवडून आले. आता मला तुमची विनंती आहे मुस्लिम बांधवांना, तर आम्ही ह्या पद्धतीनं वागतोय तर तुम्ही सगळ्या समाजाला दाखवून द्या तुम्हाला बदनाम करण्याचं काम केलं जात आहे. का मुस्लिम समाजाचं मत पडत नाही? दाखवून द्या तुम्ही सगळ्यांनी. आणि तुम्हाला बदनाम करायचं षडयंत्र या गावात चालू आहे. मतं मुस्लिमाची पडत नाहीत, ह्यांची पडत नाहीत, कमळाला देत नाहीत. का देत नाहीत? विधानसभेला मिळाली, लोकसभेला मिळाली, काय अडचण आहे मतं न द्यायचा. पण ह्याचा मागचा उद्देश आहे की तुम्हाला फक्त बदनाम करून समाजातनं बाजूला काढायचं. आणि तुमच्याकडे संशय वृत्तीनं बघितलं पाहिजे सगळ्यांनी. दुर्दैवानं अशा पद्धतीचं राजकारण चालू आहे. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे मतदार बंधू भगिनींनो सगळ्याला, निवडणूक आज आहे उद्या नाही. कुणी निवडून येईल जाईल. निवडणुका येत राहतील. अध्यक्ष कोण आहे, उपाध्यक्ष कोण आहे, नगरसेवक कोण आहे ही भाग नाही. तुमच्या माझ्या विकासाचा मार्ग कुठल्या रस्त्यानं जातो तो रस्ता महत्वाचा आहे. नगरपालिका आपल्या हातात काही नाही आहे. नुसते स्वतःच्या उत्पन्नावरती नगरपालिका एक पाठीवर माती सुद्धा तुमच्या दारासमोर टाकू शकणार नाही. पण शासन मागं पाहिजे आणि शासन मागं आहे. म्हणून आपण आज एवढ्या ताटपणाने मी तुम्हाला या सगळ्या योजना सांगतोय. भविष्याचं एक चांगलं स्वप्न आम्ही बघतोय. देवाभाऊंच्या डोक्यामध्ये या पंढरपूरचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. कारण इथल्या रोजगाराला रोजगार देण्याचं काम मला करायचंय. पण इथं IT उद्योग येऊ शकत नाही, इथं कुठला स्टीलचा उद्योग येऊ शकत नाही. मग इथला उद्योग काय? तो इथला उद्योग आहे पर्यटन. आणि मग पांडुरंगासाठी येणारा वारकरी इथं 1 कोटी येतो, तो 5 कोटीवर गेला पाहिजे. पण नुसतं भाषण करून वारकरी इथं येणार नाही. त्याला हायवे दिले पाहिजेत. त्याला हायवे म्हणजे पंढरपूर शहराला हायवेनं जोडायचं काम झालं. त्याला रेल्वे दिले पाहिजेत. रेल्वे ब्रॉडगेज झालं. नागपूर पासून कोल्हापूर पर्यंत रेल्वे सुरू झाली. आता पंढरपूर पासून लोणंद, फलटण, पुणे, मुंबई ही रेल्वे पुढच्या 2 वर्षात आपल्याला चालू करायची आहे. आणि त्यानंतर पंढरपूर ते विजापूर हा सुद्धा रेल्वे मार्ग पुढच्या भविष्य काळामध्ये आपल्याला जोडायचा आहे. जेणेकरून देशातल्या 4ही कोपऱ्यामधून लोक पंढरपूरला आले पाहिजे. सोलापूरचं विमानतळ चालू होत आलंय, त्याच्यात स्लॉट वाढवायचं काम सुरू आहे. आणि मग नुसतं पंढरपूर नाही, मग कोल्हापूर, पंढरपूर, शिर्डी, नाशिक आणि तुळजापूर ही 5ही तीर्थक्षेत्र या देशाच्या नाही तर जगाच्या नकाशावर घेऊन जायचं मोदीजींचं स्वप्न आहे. उद्देश काय? देवाचा उद्देश आहेच. देवधर्म ठीक आहे सगळं, पण त्यांनी करताना अशी 60 तीर्थक्षेत्र निवडली देशातली. त्यात हिंदूची आहेत, मुस्लिमाची आहेत, शिखांची आहेत, बौद्धाची आहेत, जैन आहेत, सगळ्या धर्माची आहेत. आणि ह्यातनं एक मोठा रोजगार या ठिकाणी आपल्याला निर्माण करायचा. 4 कोटी 5 कोटी लोक आले इथं राहिले. प्रत्येकानं जर 1000 रुपये खर्च करायचं ठरवलं
तर 5,000 कोटी रुपये या गावामध्ये येतील. पण ते कधी येतील? ते यात्रेकरू इथं आले तर. मग हे 5,000 कोटी रुपये जर आले तर कोणाच्या खिशात जाणार आहेत? इथं फुलं विकणाऱ्या माळ्याच्या खिशात जाणार आहेत, फळं विकणाऱ्या मुस्लिमाच्या खिशात जाणार आहेत, बूट पॉलिश करणारा असेल त्याच्या खिशात जाणार आहेत, टांगेवाल्याच्या खिशात जाणार आहेत, रिक्षावाल्याच्या खिशात जाणार आहेत, पान टपरीवाल्याच्या खिशात जाणार आहेत, हॉटेलवाल्याच्या खिशात जाणार आहेत. ते काय पैसे कुठं टाटा बिर्लाच्या खिशात जाणार नाहीत. मग या गोरगरिबाच्या खिशात जर 2 पैसे आले तर त्यांची मुलं चांगलं शिक्षण घेतील, चांगली घरं बांधतील, चांगलं जीवन जगतील, चांगला संस्कार मुलावरती होईल. ते होणं गरजेचं आहे का नाही गरजेचं आहे? शेवटी सगळं येतं, पण 2 वेळच्या जेव्हा पोटाची खळगी भरायची असते ना त्यावेळेस काही तुमच्या पुढे नसतं. राजकारण नाही, काय नाही, काय नाही. सगळ्यात वाईट काय तर गरिबी आहे. आणि त्या गरिबी हटवायची असेल तर अर्थकारण मजबूत झालं पाहिजे, लोकांच्या खिशामध्ये 4 पैसे आले पाहिजे, ते जे असतील तर रोजगार झाला पाहिजे. आणि त्या रोजगाराकरता आपल्याला एवढा समोर विठ्ठल उभा आहे. मग त्याकरता काय केलं पाहिजे? तर येणाऱ्या यात्रेकरूला चांगले रस्ते, चांगलं पार्किंग, चांगलं पाणी, तिथं फिरण्याकरता चांगली साधनं, राहण्याकरता चांगल्या धर्मशाळा, चांगली हॉटेल, हे दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे? म्हणजे कशात न होणार? नगरपालिका करू शकत नाही, फक्त करू शकते शासन. आणि सुदैवानं पुढची 4 वर्ष ही दोन्ही सरकारं दिल्ली आणि मुंबईची राहणार आहे. आणि त्यामुळे त्या 2 सरकारच्या आशीर्वादावरती आपल्यालाही पुढे कामं करायची. आणि त्याकरता भाजपचं सरकार गावामध्ये पाहिजे. आणि त्याकरता मी तुमच्या पुढे मत मागायला आलेलो आहे. त्यात माझा काही स्वार्थ नाही आहे. आज मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, उद्याच्या 3 तारखेला 30 पेक्षा अधिक नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले मी तुम्हाला दाखवतो. आज सांगतो, मी खोटं ठरणार नाही. पण नगराध्यक्षाची सुद्धा निवडणूक तेवढीच महत्वाची आहे. सगळ्या नगरसेवकांना सांगणार, तुम्ही निवडून येऊन चालणार नाही, नगराध्यक्ष सुद्धा आला पाहिजे. सुरू झालंय आता सगळ्या कंड्या पिकवायचं. मग 1 मत द्या, तुम्हाला 1 दिलं तर घेतो, मला 1 द्या, मग मी तुमच्या जातीचा आहे, मला मत द्या. उद्यापासून आता मग सांगितलं कष्टानं दारू मटण पार्ट्या सुरू झाले. तरुण पोरांना माझी हात जोडून विनंती आहे, बाबांनो वाईट आहे, वाईट केळस यायला लागलेली या राजकारणाची. वाईट पद्धतीचं राजकारण चाललंय. सामान्य माणूस यात टिकू शकणार नाही, लक्षात ठेवा. आणि गोरगरीब तर पुन्हा कधी नाच सुद्धा करू शकणार नाही. काय चूक केली आम्ही गुरुडोडियाला उमेदवारी देऊन? खिशात त्याच्या पैशाने या माता भगिनीने वर्गणी काढून त्याला पैसे दिलेले आहेत. मला कोणी पैसेवाला उभा करता आला नसता. त्या ठिकाणी आम्ही एक कवडे म्हणून उभा केलाय 4 नंबर मध्ये. काय चालवतो? छकडा चालवतो, मार्केट कमिटीमध्ये हमाली करतो. जाऊन बघा तुम्ही. आम्ही काय बघितलेली जात बघितली नाही, त्याचं लोकमत बघितलं. लोकात गेलो, लोकांना विचारलं काय करू? म्हणले ह्याला उमेदवारी द्या. ते पाया पडला, म्हणला मालक माझी 2 वेळची खायची भ्रांत आहे. म्हणलं असू दे, तू काळजी करू नको. त्याला आम्ही तिकीट दिलं. आणि ह्या पद्धतीने जर मस्तवान माणसं पैसे घेऊन इथे येऊन जर तुम्हाला वेगळे जर नाक लावायला लागले तरुण मित्रांनो, त्यांना काय गेलं ते नाही. मगाशी मित्र आमचे म्हणले तसे यांना वाटते की फार मोठे गवाळ इथे येणार आहे. अरे बाबांनो, ती देवा भाऊ आहे. नरेंद्र मोदीने सांगितलं ना खाऊंगा ना खाणे दूंगा. नगरसेवक मंडळी तुमच्या हातात काय देणार नाही. हा आताच सांगतो, पुन्हा म्हणचाल काय राहो, देवा भाऊ आहे. सगळा पैसा सार्थकी लागला पाहिजे. समाजाचा पैसा येतो, गोरगरिबांना खिशातनं काढून टॅक्सच्या रूपानं दिलेला पैसा आहे. आणि तो पैसा सन्मार्गी लावायचा आहे आपल्याला. त्यातनं डेव्हलपमेंट करायची आहे, त्यातनं लोकांना रोजगार द्यायचा आहे, त्यातनं लोकांना त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत करायची, घरं द्यायचे, चांगलं पाणी द्यायचंय. आणि सगळं देण्याकरता उद्याच्या 2 तारखेला जात पात धर्म पक्ष याच्या पलीकडे जाऊन हे गाव माझं आहे,
माझे आईबाप माझे आजी पणजी ह्या गावात जन्माला आले, ते इथं मेले, मी इथं उद्या मरणार आहे, तेव्हा ही गाव चांगलं करायचं असेल तर मला या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि ही भूमिका डोळ्यासमोर ठेवा. आणि उद्याच्या 2 तारखेला कमळ या चिन्हासमोरचं बटन दाबून तुम्ही सगळ्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.